खरं तर मी या गोष्टीवरती कदाचित विश्वास ठेवणार नाही, कारण मी मुंबईकर आहे. मुंबईच्या CSMT स्टेशनच्या समोरच्या नाक्यावरती किंवा सर्कलवरती उभं राहून मी चटणी भाकरी ठेचा खातोय. आमचे संपादक माझ्यासोबत आहेत, प्रसन्न जोशी सर. प्रसन्न सर, मी आमचा पुण्याचा प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौटमाल, आम्ही आंदोलन कव्हर करतोय आणि इकडे ठेचा भाकरीचा आनंद घेतोय. आपण संपादकांशीच बोलणार आहोत. ठसका लागतोय एक तर म्हणजे मी सांगतो तुम्हाला की अशी भाकरी आणि इथलं मराठी आरक्षण जे आहे त्यांचं प्रेम पुढारी न्यूजवरती आहे. सगळ्यांना येऊन घास भरवत आहेत. इथे असं की पत्रकार म्हणून जनरली कुठेही जाताना काही एक संकेत पाळायचे असतात. त्यामुळे आपण इकडे काही खात नव्हतो. सकाळी मी आलो होतो डायरेक्ट, तू पण आला होतास पंकज, ज्ञानेश्वर पण सगळेच आहेत आपले, किरण वगैरे सगळीच मंडळी आहेत. पण कुणाला तरी ते लक्षात आलं आणि कोणीतरी समोर त्यामुळे भाकरी घ्या. आता पहिल्यांदा आपण नाही म्हणालो का आपण जात होतो वगैरे, पण लोकांनी आग्रह केला त्यामुळे कधी आमचं पण खाऊन बघा तुम्ही, मुंबईवाले कधी असं जेवणार. एक भाकरी घेतली आणि आता आपली तिसरी का चौथी चालू आहे. लोक काय काय आणून देतात, कोणी भाकरी आणि चटणी दिलं, कोणी ठेचा आणि भाकरी दिलं, कोणी फरसाण देत आहे. प्रत्येक गाडीच्या ठेच्याची चव एकदम वेगळी आणि हवीहवीशी वाटते. आणि भाकरीचा दर्जा म्हणजे सांगतो, मन पोट भरेल पण मन भरणार नाही असं आहे. फक्त मला एक मुंबईकर म्हणून हळहळ वाटते. ही महाराष्ट्रातली मराठी माणसं आपल्या मुंबईत आली, मुंबई मराठी माणसाची असं आपण म्हणतो, पण या माणसांच्या मागे पहिल्या दिवशी जे मुंबईकरांनी उभं राहायला पाहिजे होतं, म्हणजे वी फेल्ड हिम. असं आहे की गावकऱ्यांनी आज त्यांची रसद आणली. ही कुठून आणल्यात भाकऱ्या? या बीड, उस्मानाबाद, जालना, हिंगोली, पश्चिम महाराष्ट्र इकडून आलेल्या आहेत. या त्यांनी त्यांचा शिधा तयार केला, त्यांनी त्यांची रसद तयार केली. मुंबईकर म्हणून आपण त्यांच्या मागे उभे राहू शकत नाहीत का? मुंबईतला कष्टकरी काय अमेरिकेतून येतो का? तो याच गावांमधून येतो, तो याच कोकणामधून येतो. ते मात्र मला थोडंसं वैषम्य वाटलं. पण याच्या पलीकडे चांगल्या गोष्टी सांगायच्या झाल्या तर मराठा बांधवांमध्ये जी शिस्त बघायला मिळते. आंदोलनाचं उद्दिष्ट या बाबतीत मतभेद असू शकतात, पण जी शिस्त इकडे बाळगली जाते, जी आपुलकी दिसते, जी गावकी दिसते. गावकीने ठरवलं तर तुमची शहरं बंद केली जाऊ शकतात, हे गावकीने दाखवून दिलेलं आहे. ग्रामीण राजकारणाचा भास दिसायला मिळालेला इथे. आणि इथे आल्यानंतर म्हणजे हे प्रेम बघून भारावून होतो. म्हणजे शेवटी पत्रकारातला माणूस शेवटी जागरूक होतो. आणि मला आज त्या भाकरीमध्ये ज्या माऊलीने किंवा ज्या दादाने ही भाकरी बनवली असेल, सगळी तयारी केली असेल, माझे त्यांच्याप्रती अभिवादन आहे.